लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आर्याने जीवाला कॉल केलेला असतो. आर्या जीवाला म्हणत असते, जीवा, रम्याने जेव्हा प्रेग्नन्सी बद्दल मला चार चौघात विचारलं ना, तेव्हा पूर्णपणे ब्लँक झाले होते मी. मला कळतच नव्हतं काय उत्तर द्यायचं. काय सांगणार होतो आपण? कुणाचं बाळ आहे? तुझं? यावर जीवा म्हणतो, माझं आणि नंदिनीचं. आर्या म्हणते, हा तेच. हे सांगू शकणार होतो का आपण? नाही ना. आणि या सर्वांमध्ये नंदिनी काही सोल्युशन घेऊन आली का? नाही ना. तू आलास. तू वाचवलंस मला. तू सगळ्यांना माझ्या इमॅजिनरी बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं आणि तोच मुलगा मी मॅनेज केला. याचा अर्थ काय? सगळं फक्त आपण दोघांनी मॅनेज केलं. तू मला वाचवलंस आणि मी तुला. त्यामुळे नंदिनी काय विचार करते याने मला काही फरक नाही पडत. हे ऐकून जीवा म्हणतो, पण मला फरक पडतोय. माझी बायको आहे ती. हल्ली ना रोज हर्ट होते ती. रोज. कसंबसं बिचारीने एक खोटं पचवलं होतं. आता हे दुसरं. असं हे रोज नवीन नवीन खोटं. अशाने ट्रेस येईल तिला. नंदिनीला इकडे चक्कर आलेली असते. मानिनी म्हणत असते, नंदिनी, अगं डोळे उघड ना बाळा. पार्थ सुद्धा नंदिनीला उठवायचा प्रयत्न करत असतो. पार्थ नंदिनीच्या डोळ्यांवर पाणी मारत असतो. परंतु नंदिनी शुद्धीवरच येत नसते. मानिनी पार्थला म्हणत असते, तू आर्याला फोन कर ना. मानिनी आर्याला फोन लावते, परंतु आर्याचा फोन बिझी येत असतो. आर्या इकडे जीवाला म्हणत असते, तू अतिविचार करतोयस आणि का ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोयस. हे बघ, नंदिनीला काहीही होणार नाहीये. आर्याला मानिनी कॉल करत असते, परंतु आर्या कॉल बघून तो कॉल इग्नोर करते. जीवा म्हणत असतो, काय काय झालं? आर्या म्हणते, काही नाही, अननोन कॉल येतोय. त्यानंतर आर्या पुन्हा जीवाबरोबर बोलायला सुरुवात करते. मानिनी पार्थला म्हणते, आर्याचा फोन बिझी येतोय. मी एक काम करते, माझ्याच डॉक्टरांना बोलवते. असं म्हणून मानिनी आपल्या डॉक्टरला कॉल लावते. जीवा आर्याशी बोलत असतानाच जीवाला पार्थचा कॉल येतो. जीवा आर्याचा फोन कट करतो आणि पार्थशी बोलू लागतो. पार्थ म्हणत असतो, जीवा कुठे आहेस तू? जीवा म्हणतो, दादा मी ऑफिसला आहे. काय झालं? पार्थ नंदिनीला चक्कर आल्याचं म्हणतो. हे ऐकून जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणत असतो, एक काम करूयात, मी डॉक्टरांना फोन करतो. मी आर्याला फोन करतो. यावर पार्थ म्हणतो, आईने डॉक्टर कुलकर्णींना फोन केलाय. त्या पोहोचतायत. तू सुद्धा लवकर पोहोच. जीवा आलो आलो असं म्हणून फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर जीवा म्हणत असतो, डॉक्टर कुलकर्णी म्हणजे आईच्या डॉक्टर. त्यांनी जर नंदिनीला चेक केलं तर त्यांना लगेच कळेल की नंदिनी प्रेग्नेंट नाहीये. त्यानंतर जीवा आर्याला घेऊन घरी येतो. जीवा घरी यायच्या आधीच डॉक्टर कुलकर्णी नंदिनीला चेक करायला आलेले असतात. डॉक्टर कुलकर्णी नंदिनीचा हात हातामध्ये घ्यायला जातात. हे बघून आर्या जोरानेच म्हणते, एक मिनिट डॉक्टर. दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्ही बोलला होतात ना पाण्याची बॉटल संपवते म्हणून. काव्या म्हणत असते, की बॉटल पाणी संपवलंय मी पार्थ. पार्थ म्हणतो, ही पाण्याची बॉटल पूर्ण भरलेली आहे. हे बघून काव्याला धक्काच बसतो. हे सगळं रम्याने केलेलं असतं. रम्या या दोघांची भांडणं बघत असते आणि ती जोरजोराने हसत असते. काव्या म्हणत असते, मी तुम्हाला खरं सांगतेय, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही ठेवायचा असेल तर नको ठेवू. यामध्ये मी काहीही करू शकत नाही. त्यानंतर पार्थ हातामध्ये बॉटल घेऊन काव्याला पाणी प्यायला सांगत असतो. परंतु काव्या म्हणत असते, मी पाणी प्यायली आहे, मला अभ्यास करू देत. यावर पार्थ म्हणत असतो, आधी अभ्यास राहू देत, आधी पाणी प्या. असं म्हणून पार्थ काव्याच्या हातामधील पुस्तक ओढत असतो. काव्य सुद्धा आपलं पुस्तक ओढून घेत असते. या झटापटीमध्ये काव्याच्या हातात असलेलं पुस्तक मधूनच फाडलं जातं.